आवळा हे असं एक फळ आहे की ते चवीला अगदी तुरट लागतं आणि आंबट लागतं. पण आरोग्यासाठी म्हटलं तर यामध्ये अगदी असे काही घटक आहेत त्यामुळे आपले केस, त्वचा अगदी छान अशी होते. बरेचसे वेगवेगळे आपल्याला जे आजार असतात पित्त किंवा गॅस होणे हे देखील यासाठी उपयोगी अशी ह्या आवळ्यामध्ये घटक असतात. तर त्यासाठी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी आपण कँडी कशी बनवायची आवळ्याची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे बरोबर 7 ते 8 आवळे घेतले. आपल्याला कितपत कँडी बनवायची त्यानुसार आपण आवळे घ्यायचे. जे आवळे आपण यासाठी घेणार आहोत अजिबात त्यावरती डाग वगैरे नको हवे. त्यामुळे अगदी छान अशी आपली कँडी ही तयार होईल. या पद्धतीने आपण आता इथे आवळे घेतले. त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर लगेच आपण कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये आपण कमीत कमी फक्त अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. त्यापेक्षा देखील आपण कमी पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. जर तुम्ही मोठा कुकर घेत असाल तर त्यामध्ये आणखी कमी पाण्याचा वापर करा. त्यामुळे कसं होतं वाफ जास्ती होते आणि ते जास्ती शिजून होतील. म्हणून पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवा. लगेचच आपण मंद आचेवरती कुकरचं झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायचे. 2 शिट्ट्यांपेक्षा जास्ती करून घेऊ नका. एक देखील आपण मंद गॅसवरती करून घेतली. मोठा कुकर असेल तर एक शिट्टीने देखील आपले आवळे अगदी परफेक्ट असे ते शिजून तयार होतात. आता आपण मंद आचेवरती 2 शिट्ट्या करून घेऊया. तर आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत लगेच त्यासाठी लागणारा चटपटीत मसाला आपण तयार करून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला अपचन होत असतं, गॅस होत असतात, त्यामुळे आपलं पोट दुखतं आणि मुलांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी दिल्या त्यामुळे साईड इफेक्ट देखील मुलांना होतात, ती सवय पडते. पण ह्या पद्धतीने जर आपण कँडी बनवून ठेवली ना मुलांना किंवा आपल्यासाठी देखील अगदी छान अशी ही कँडी असते. त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास किंवा अपचनचा त्रास वगैरे आपल्याला अजिबात होत नाही. तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे जिरे घेतले. 1 चमचा इथे काळे मिरे पावडर घेतले. काळे मिरे घेतले. पावडर देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. 1 चमचाभर ओवा आणि 1 चमचाभर आपण इथे बडीशोप हे घेतले. संपूर्ण पदार्थ हे आपल्याला पचनक्रिया आपली सुधारण्यासाठी उपयोगात येत असतात. म्हणून आपण संपूर्ण यामध्ये टाकले. हलकेसे आपण यांना भाजून घेतले. अगदी जास्ती डार्क वगैरे आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही. हलकासा वास यायला लागला तर लगेच गॅस बंद करायचा आणि लगेच आपण याला हलकंसं गार होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घातला आहे. 2 चमचे आमचूर पावडर आमचूर पावडर चाट मसाला घातला आहे किंवा आमचूर पावडर देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही आणि 1.5 चमचा मी इथे आपलं नेहमीचं काळं मीठ घरगुती काळं मीठ वापरलं आहे. ते मिक्सरला आपल्याला फक्त छान जाडसर असं याला मिक्सरला फिरून घ्यायचं. अगदी जास्ती बारीक देखील करायचं नाही. छान रवेदार असं आपल्याला मिक्सरला याला बारीक फिरून घेतलं आहे. या पद्धतीने आपला अगदी छान परफेक्ट असा मसाला हा तयार झाला आहे आणि आपल्या कुकरच्या देखील 2 शिट्ट्या करून गार देखील तो झाला आहे. लगेच आपण याच्यातले आवळे हे काढून घेऊया. तर 2 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यातलं संपूर्ण वाफ निघेपर्यंत आपण त्याला गार होऊ दिले आणि लगेचच आपण आता हे आवळे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर आता आपण एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये हे आवळे काढून यांना पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस काय करायचं आपल्याला घाई असते आणि बरेच जण पटकन यांना गार पाण्यामध्ये टाकतात. पण तसं करून घेऊ नका. त्यामुळे आपली जी कँडी आहे ती अजिबात जास्ती दिवस टिकणार नाही. लवकर तिला बुरशी येईल, वास देखील येईल. तर ते पाणी आपल्याला लगेच फेकून नाही द्यायचं आहे. जर आपलं मिश्रण हे पेस्ट व्यवस्थित तयार होत नसेल तर त्यावेळेस आपण त्याच्यातलं थोडंसं पाण्याचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही. पण आपल्याला बिना पाण्याच्या आधी आपल्याला करून बघायचं आहे. जर पाणी वापरलं नाही तर ती कँडी आपली जास्ती दिवस टिकेल आणि ती अगदी परफेक्ट छान दाटसर देखील ती तयार होते. तर लगेचच मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण उकळून घेतलेले जे काही आवळे होते त्याच्यातल्या बिया काढून ह्या पद्धतीने आपण त्याच्यातल्या फोडी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. याच पद्धतीने मी पूर्णपणे रूम टेम्परेचरला आवळे हे येऊ दिले. त्यानंतर लगेच त्यांच्या ह्या पद्धतीने आपण बिया काढून घेतल्या. बिया काढून झाल्यानंतर लगेच मिक्सरला याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. अजिबात मी पाण्याचा वापर न करता प्रयत्न करायचा बिना पाण्याचा आपण पेस्ट करण्याचे. जर आपलं पेस्ट होतच नसेल तर थोडंफार 1-1.5 चमच्याचा पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर ह्या पद्धतीने आपण याची फाईन पेस्ट अशी तयार करून घ्यायची. अजिबात आपल्या आवळ्याची कणं वगैरे राहिले नाही. अगदी छान अशी आपली परफेक्ट पेस्ट ही तयार करून झाली आहे. लगेचच आता आपण हिला गरम करून घेऊया. तर पेस्ट तयार झाल्यानंतर लगेच आपण गॅसवरती एक नॉनस्टिक कढई घ्यायची. जर आपल्याकडे नॉनस्टिक कढई नसेल तर आपण इथे लोखंडाच्या कढईचा वापर केला तरी काही हरकत नाही. का की लोखंडाच्या कढईमध्ये देखील बरेच वेळेस आपण त्यामध्ये तेल हे केलेलं असतं, त्यात म्हणजे तळलेलं असतं, तेलकट असते आणि त्यामुळे ते
चिपकत नाही. जर तुम्ही अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये करत असाल तर एकसारखं चमच्याने आपल्याला ढवळून हे बनवून घ्यावं लागेल. का लगेचच आवळेचं जे मिश्रण असतं ते आपल्या कढईला चिपकतं. आता ही जी आपण प्रोसेस करणार आहोत ती संपूर्ण अगदी मंद आचेवरती करणार आहोत. मध्यम मिडियम देखील आपल्याला करायची नाही, पूर्णपणे मध्यम आचेवरच ही मेथड ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला करून घ्यायची. तर संपूर्ण आपण जे बॅटर तयार करून घेतलेले ते संपूर्ण पेस्ट मी ह्यामध्ये टाकले. लगेचच इथे 7 ते 8 आवळ्यांसाठी बारीक चिरून घेतलेलं 1 वाटी गुळाचा वापर करते. गोड थोडंफार कमी आपल्या आवडीनुसार आपण केलं तरी काही हरकत नाही. जर आपली मुलं जास्त आंबट खात नसतील तर थोडंसं गुळाचं प्रमाण देखील आपण वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त साखरेचा वापर करू नका. साखरेमुळे हे जे काही कँडी असते थोडीशी कडक होण्याची शक्यता असते, म्हणून गुळाचाच वापर करा. तर मंद आचेवरती आपण एकसारखं चमच्याने हलवत आपला जो काही गोळ होता तो पूर्णपणे आता विरघळून गेला आहे. त्यामुळे आपलं जे काही मिश्रण आहे ते थोडंसं पातळ झालं आहे. आपल्याला पातळ वाटतं आहे, पण जसं आपण ह्याला आता आटवत जाऊ तसं जसं ते गुळाचं पाणी आहे ते थोडंसं कडक होत जाईल आणि आपलं मिश्रण देखील अगदी दाटसर असं ते तयार होतं. अजिबात आपलं जे मिश्रण आहे पातळ वगैरे राहत नाही. अजिबात घाबरून घेऊ जाऊ नका. आता आपलं थोडंसं जे मिश्रण होतं घट्टसर झाले. जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो आपण यामध्ये टाकून घेऊया. मिश्रण आता जे आपण टाकलं आहे त्याच्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते अगदी आता घट्टसर पटकन व्हायला सुरुवात होईल. कमीत कमी मी आता आपलं हे मिश्रण आपल्या आटवायला अर्धा तास तरी लागतो. मंद आचेवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची, म्हणून कमीत कमी आपल्या एवढ्या मिश्रणाला अर्धा तास हा अगदी सहज लागतो. म्हणून अजिबात फुल गॅसवरती करून घेऊ नका. त्यामुळे अगदी छान अशी आपली चविष्ट कँडीही तयार होईल. तर ह्या पद्धतीने एकसारखं चमच्याने हलवत मी मिश्रण हे घट्टसर होईपर्यंत याला आता शिजवून घेतले. अशा पद्धतीचं आपलं मिश्रण हे तयार करून घ्यायचं. अगदी सहज आपलं जी कढई आहे त्या कढईला आपलं मिश्रण हे सुटायला तयार होतं आहे, म्हणजे अगदी सहज आपली गोळीही तयार होईल. म्हणजे जी कँडी आपण बनवणार आहोत ती अगदी सहज ती तयार. जर मिश्रण आपल्या कढईला चिटकत असेल तर पुन्हा आणखी तिला व्यवस्थित थोड्या वेळ शिजून घ्या. अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार झाले. आता आपण याला रात्रभर मी हे मिश्रण गार करून घेतले. त्यामुळे काय होईल, जे आपली गोळी आहे कँडी आहे ती अगदी सहज ती तयार होते. तर मी रात्रभर रेस्ट करून घेतले त्या पूर्ण मिश्रणाला आणि त्यानंतर लगेच आपली जी साखर असते त्या साखरेला थोडंसं रवेदार असं दळून घेतले. आपली जी कँडी ती अजिबात आपल्या हाताला चिपकणार नाही, म्हणून ह्या पद्धतीने आपण कँडी ही तयार करून घ्यायची. जर आपण डायरेक्टली बनवायला गेलं ना आपल्या हाताला लगेच कँडी ही चिटकते, म्हणून थोडंसं ते साखरेचं पावडर लावून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आणखी आपण कँडीवरती लावून घेणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान. याला तुम्ही ब्राऊन साखर देखील लावून घेतली तरी काही हरकत नाही. तर अगदी परफेक्ट अशी आपली छान कँडी ही तयार झाली. ह्या पद्धतीची जर आपण कँडी बनवून ठेवली, मुलांचं पोट दुखत असेल किंवा हिवाळ्यात बरेच वेळेस आपल्याला अपचनाचा त्रास होतो हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात, त्यावेळेस आपण लगेच ही कँडी ही खाऊन घेऊ शकतो. अगदी छान गुणकारिक अशी आपली ही चटपटीत आंबट गोड अशी आपली ही आवळ्याची कँडी ही तयार झाली. आपण हिला 2 ते 3 महिने स्टोअर करून घेऊ शकतो. जर फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी भरपूर दिवस आपण हिला स्टोअर करून घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने जर आपण बनवून ठेवलेले असल्या तर मुलं चॉकलेटचा देखील हट्ट करत असाल तर त्यावेळेस देखील आपण त्यांना रॅफरमध्ये पॅक करून ही कँडी दिली तरी काही हरकत नाही. अगदी छान अशी आपली परफेक्ट व्हिटॅमिन सीची आवळ्याची कँडी ही तयार झाली. नक्की या पद्धतीने तुम्ही कँडी तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.